आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत. साहेब, तुम्ही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी बीडच्या घटनेवरून केलेली आहे. असं आहे की एखादा मंत्री जेव्हा एवढं मोठं प्रकरण घडलेलं असतं तर त्याच्या तपासाला दिशा आणि व्यवस्थित तपास कसा होईल. त्यामुळे त्यांचा राजीनामा क्रमप्राप्त आहे. पण नाही तर मग चौकशीलाच अर्थ नाही. म्हणजे वाल्मिक कराड हे सरकारचाच माणूस आहे असंच जाहीर करावं लागेल. तुम्ही राजीनाम्याची मागणी करता, मात्र सरकार बोलतात की तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की त्या मंत्र्यांशी त्यांचे संबंध आहेत. तुम्ही किती व्हिडिओ सगळे दाखवायचे. स्वतः मुख्यमंत्री म्हणतात ना तो माझ्या सर्वात जवळचा माणूस आहे. आम्ही म्हणणं राहिलं बाजूला, स्वतः मंत्रीच म्हणतात तो माझ्या सर्वात जवळचा माणूस आहे. बोला काय म्हणजे राजीनाम्यापर्यंत म्हणतात की महाराष्ट्रातली स्थिती बीडसारखी आहे सगळीकडे. हे त्यांना काय म्हणायचं. तुम्ही असं माझ्या अंगावर येऊ नका ना. त्यांना काय म्हणायचं होतं हे माहीत नाही, पण त्यांनी तुमच्याकडेच मुलाखती दिल्या आहेत की काय खून काय फक्त बीडमध्ये होतात का, अख्ख्या महाराष्ट्रात होत आहेत. म्हणजे त्यांनी संपूर्ण सत्ताधाऱ्यांवरच हे नोंदवलं की बीडसारखी परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत निष्पक्ष या प्रकरणाची चौकशी होऊ शकेल. त्या चौकशीलाच काय अर्थ नाही. 200 FIR केलेत त्या माणसाने, वाल्मिक कराडने. हळूहळू लोक बोलायला लागली आहेत. मी तर विचार करतो बीडमध्ये जाऊन जनता दरबार घ्यावा आणि वाल्मिक कराड विरुद्ध जेवढे काय पुरावे लोकांना द्यायचे त्यांनी माझ्याकडे द्यावे. कारण लोक उघडपणाने बोलायलाच तयार नाहीत बीडमध्ये. लोक आता कुठेतरी लोकांना वाचा फुटल्यासारखी वाटते की बाबा कोणीतरी बोलायला लागलेत. आणि म्हणून विधानसभेचा वापर जो योग्य रीतीने करायला पाहिजे, मला वाटतं की काल मी तो वापर योग्य रीतीने केला. आणि बीडमधल्या लोकांना आता जातीपातीच्या बंधनात तोडून आता लोक बाहेर पडतील. मग हा जनता दरबार कधी असेल? कारण 200पेक्षा FIR आणखी वाढण्याची शक्यता आहे. बघू आता. मला हे सोमवारी कदाचित शनिवारी मी मोठ्या साहेबांबरोबर बीडला जाईन. त्याच्यानंतर हा प्रोग्राम ठरवावा लागेल. पण हा प्रोग्राम करावाच लागेल. बीडच्या लोकांना संधी द्यावी लागेल. शनिवारी या सगळ्या बाबतीत जे आहे ते शरद पवारांसोबत चर्चा करून बीडमध्ये जनता दरबार घेऊ. कारण जर या सगळ्या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.